सामाजिक संस्थेबद्दल म्हणायचं गेलं तर आणि सर्वाधिक धावसंख्या ज्या ज्या वेळेस मी प्रवीण गावडचं नाव घेतोय, अलंकार तरेचं नाव घेतोय, मोहन गरजचं नाव घेतोय, त्या वेळेस मी किशोर पाटील एक्सर ए या संघाच्या खेळाडूचं देखील नाव घेतोय, कारण हा देखील एक कैलास पाटील खेळाडू आहे ज्याने आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअरमध्ये 2000 धावेचा पल्ला पूर्ण केलेला आहे. वेलकम जेपी. तर दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहतायत, गोलंदाज आहे तो म्हणजेच जितेंद्र. यावेळेस बॅकलिपचा वापर केला, फक्त चेंडूला क्लिक केलं गेलं. डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू निघून जातोय. सुरुवात करतोय बॅटनं 1 या धावेनं जय पाटील. मगाशी आपण पाहिलं तर 37 धावा 34 धावा हे टार्गेट देखील महागात पडलं होतं. मी कालचा दिवस कैलास तुझ्या माहितीसाठी मी सांगतोय, काल देखील 40 धावा चेस करण्यासाठी खूप कठीण जात होत्या दुपारच्या या सत्रामध्ये. दुपारच्या सत्रामध्ये माझ्या मते तरी जास्त धावा व्हायला हव्या, मात्र एक उलटं पाहायला मिळालं. कमी धावा, एक कमी धाव्याचं टार्गेट समोर अनेकदा मी पाहिलं होतं अनेक संघाच्या. यावेळेस पुन्हा एकदा क्लिक केलं गेलं, सिंगल मिले शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर त्या दिशेने सज्ज आहे. आज कुठेतरी मिस करत असेल डॉनला, खास करून नोंबरमध्ये गोडदेव संघ. ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये गोडदेव संघ उतरेल त्या त्यावेळेस नक्की डॉनच्या आठवणी ताज्या होतील, मिलिंद पाटीलच्या आठवणी ताज्या होतील. मिलिंद पाटील देखील एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं गोडदेव संघाचं, कारण आधारस्तंभ असं मी म्हणू शकेल उमरमध्ये गोडदेव या संघाचा. कारण ज्या ज्या वेळेस आयोजन होतं उमरमध्ये गोडदेवच्या त्या नगरीमध्ये त्या त्यावेळेस मिलिंद पाटील हे नाव सर्वात आधी घेतलं जायचं, आणि ती व्यक्ती देखील अचानक सोडून जाते. खास करून गोडदेव संघाच्या पाठीराख्यांना, संघातील सर्व खेळाडूंना हा देखील एक मोठा धक्का असेल गोडदेव या संघाला. धावसंख्या झालेला आहे ती म्हणजेच 3 धावा, 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू वाट पाहिली, लाईन ऑफ लेंथ पाहिली, त्यानंतर विचारपूर्वक चेंडू सोडून देतोय नंदू. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू वाईटचा इशारा पंचांमार्फत दिला जातोय. 1 धाव नक्कीच अंकित केली जाईल आणखीन स्कोअर बोर्डवर. यावेळेस अपंप पुल केला गेला, लॉंग ऑन डीप मध्ये आहे, पुढे तो वेगानं चांगलं क्षेत्ररक्षण निलेश मात्रे. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड गोलंदाजाकडून. हा जर व्यवस्थित गदर केला असता तर नंदू किंवा जय दोघांपैकी एकाला मात्र परतावं लागलं असतं, ते म्हणजे डगआउटच्या दिशेनं. 10 मिनिटाचा अवधी आहे. 10 मिनिटात जे कोणी जेवत असतील आणि जे कोणी आपापला जन्मदिवस जल्लोषात साजरा करीत असतील मैदानावर, जन्मदिवस म्हणजे तुम्ही समजून जा मला काय म्हणायचं आहे ते, तर प्लीज तुम्ही ते जो कार्यक्रम करता तो प्लीज लवकर क्लिअर करा आणि जेवणाच्या काउंटर जवळ जा. क्या बात आहे. शशिकांत वर्तक म्हणतायत की 5 वाजेपर्यंत जेवणाचं काउंटर आम्ही उघडं ठेवणार आहोत. वाईटचा इशारा पंच अजय केनी यांचा. 1 न संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजे 8. 1+1 2 धावा येत आहेत. या 8 धावा येत आहेत धावफलकावर. यावेळेस फक्त चेंडूला क्लिक करतोय, 1च धाव मिळेल. अप्रतिम गोलंदाजी. कारण टेनिस क्रिकेट विषयी म्हणायचं गेलं कैलास पाटील, तुला देखील माहिती आहे भरपूर वर्ष, माझ्याहून अधिक वर्ष तू समालोचन करतोयस. टेनिस विश्वाला भाईंदर नगरीतील 2 संघ असे त्यांनी एक आगळी वेगळी ओळख दिलेली आहे. स्विंगचे सुलतान म्हणून गोडदेव, उमरमध्ये गोडदेव या संघाकडे टेनिस विश्वामध्ये पाहिलं जातं. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, क्षेत्ररक्षक पॉईंटच्या दिशेने डीप मध्ये आहे महेंद्र. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी. 1 धाव मिळेल. धावसंख्या होते ती म्हणजेच 10. षटक पूर्ण होते ते पहिलं. कैलास काय म्हणशील गोडदेव संघासोबत, कारण अनेकदा तू देखील मोठमोठ्या स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या खेळलेल्या आहेस, आणि या संघाविषयी म्हणायचं गेलं तर काय म्हणशील टेनिस क्रिकेट आणि उमरमध्ये गोडदेव या संघाविषयी? नक्कीच आपला पट्टा म्हणजे असं मी म्हणेन वसई पट्टा असो की म्हणेन मीरा भाईंदरचा पट्टा असो, परंतु या गोडदेव संघावरती आपल्या जास्त आगरी कोळी समाजाच्या आशा असायच्या. ज्या ज्या वेळेस आपण संघ बघितला हा मुंबईमध्ये जायचा त्यावेळेस बघितलं आपण तर या संघावरती जास्तीत जास्त आशा असायच्या, आणि त्या आशा बघितलं आपण तर पूर्णसुद्धा केल्या आपण बघितलं तर नक्कीच त्याच भानुदास पाटलांची पुन्हा एकदा आठवण ताजी होत असताना मी म्हणे ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाच्या माध्यमातून ते क्रिकेट वेगळं होतं, आणि नक्कीच ते आठवण ताजी होत असताना पुन्हा एकदा या मैदानावरती नक्कीच कैलास, कारण मारुदास पाटील, त्यानंतर हेमराज पाटील, संदीप मात्रे, त्यानंतर संदीप पाटील अशी भरपूर नावं आहेत, नितीन आळवे, अमोल वेतोस्कर अशी भरपूर नावं आज
टेनिस क्रिकेटमध्ये गाजले गेलेले आहेत. कारण नितीन आळवे सरांसोबत म्हणायचं गेलं तर पूर्वीचं व्यावसायिक क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळलेले आहेत. अमोल वेतोस्कर या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर RK मेमोरियल कप कोण विसरणार, टेनिस विश्वाला लाभलेली पहिली एक मोठी स्पर्धा. तर त्या स्पर्धेमध्ये देखील आर्चिस गोवा या संघाच्या माध्यमातून आपण अमोल वेतोस्कर यांना देखील पाहिलं होतं. पूर्वीचा काळ एक मोठा काळ होता, 1993चा तो काळ गाजवला होता अमोल वेतोस्कर यांना देखील. ते पूर्वीच्या आठवणी आहेत या शेअर करतोय. कारण आपण पाहतोय तर उमरमध्ये गुडदेव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मात्र एकसर संघाला देखील विसरता कामा नाही आहे, जय पाटील यांना विसरता कामा नाही आहे या संघामधील. डान्सिंग द पिच फुटवर्कचा चांगला वापर केला होता. पुढे येऊन चेंडूला लॉक करण्याचा प्रयत्न होता. मात्र यावेळेस चेंडू पाहिला आपण तर लेग ब्रेकच्या माध्यमातून ट्रॅव्हल केला गेला होता. पाहिलं, ओळखलं आणि पॉईंटच्या दिशेने ढकलून दिलं. तत्पूर्वी राजू पाटील आला नवस, राजसाहेबाने तो खास राजू पाटील आला नवस. त्यांच्या गावागावात एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा. ठाकूर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत. आणि विजय या खेळाडूविषयी काहीलाच म्हणायचं गेलं तर विजयने देखील अनेक सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावर एकसर एस संघाला जिंकून दिलेले आहेत. ही खासियत आहे, मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर अंकित केली जात आहे ती म्हणजे बारा. षटक क्रमांक 2, दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहत आहेत. बाळकृष्ण बाळ आहे. शॉट ऑफ लाईन लॉफ करतो चेंडूला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. चेंडू मात्र अंतिम क्षणी अडवला गेला कौतुकर्मी क्षेत्ररक्षकाचा. कारण मॅक्झिमम ह्या 2 धावा तर नक्कीच थांबवल्या गेल्या. 2 धावा प्राप्त करतोय विजय पहिल्याच फटक्यावर. या 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते 14. 4 षटकांचा सामना आहे, लक्षात ठेवा. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. 35चा गोलंदाज तुम्हाला वापरता येणार नाही. आणि 45चे 3 खेळाडू तुम्हाला कंपल्सरी खेळवायचे आहेत. हे आपल्या आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची नियमावली आहे. यस पंच. यस भगवान पाटील आहेतच तिथे उपस्थित. मात्र आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचा नियम क्रमांक 23 मी आपल्या समोर वाचून दाखवत आहे. सामना 5 किंवा 4 षटकांचा असेल तेव्हा फलंदाजीसाठी पहिले 3 खेळाडू हे 45चे असतील. सामना 3 षटकांचा असल्यास सलामीचे 2 खेळाडू 45चे असतील व तिसऱ्या क्रमवारीवर खेळाडू हा 40चा असेल. सामना 2 षटकांचा असल्यास सलामीसाठी पहिला फलंदाजा 45चा व दुसरा फलंदाजा 40चा असेल. सामना कितीही षटकांचा असला तरी 35चे खेळाडू 10व्या व 11व्या क्रमवारीवरच फलंदाजी करण्यासाठी येतील. ही नियमावली आहे. नियम क्रमांक 23 आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचा मी आपल्या समोर आणतोय. मी मंडळाचे पदाधिकारी आहेत भगवंतदा पाटील यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्याशी संवाद साधायचा आहे. मंडळाचे पदाधिकारी आहेत भगवंतदा पाटील यांना विनंती करतोय की प्लीज आपण इथे यायचं आहे. आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी महेशजी मंगेला साहेब, अध्यक्ष कमलेशजी मात्रे साहेब, सर्व पदाधिकारी आहेतच. मी नियम क्रमांक पुढे आणलेला आहे. मात्र काही अडचणी अजूनही आहेत तर प्लीज आपण यायचं आहे. मंडळाचे पदाधिकारी इथे आहेत त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण
समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. मिड विकेट रिजनमध्ये उमेदमान मास्टर्स संघ आहे. Wait for the umpire decision. यस महेश सर, डेड चेंडू, डेड बॉल. यस, आणि असे प्रकार आपल्या मास्टर्स क्रिकेटमध्ये घडलेले आहेतच. मी बोलतोय कारण लक्षात येत नाही पटकन 4 षटकांचा सामना असल्यावर. तर त्या आपण काही ठिकाणी डेड बॉल केलेले आहेतच आणि यावेळेस देखील हा डेड बॉल केला जातोय. नवीन 45चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, कमलाकर.
या 2 धावा देखील रद्द केल्या जातील का? सर विजय ठाकूर जे चेंडू खेळले होते आणि धावा इथे मात्र धावा कॅन्सल होतील का? दोन धावा. ओके थँक्यू. चेंडूही कॅन्सल ना? ओके थँक्यू. 3 चेंडू 12 धावा. चुका होतात लक्षात ठेवा मित्रांनो, कारण 40 आणि 4 षटकां आणि 5 षटकांचा ज्यावेळेस सामना होतो त्या त्यावेळेला कधीतरी चुका होतच राहत आहेत. नो डाऊट चालते आपला, इतकं मनाला लावून घेऊ नका, कारण आपण एक ही स्पर्धा फक्त स्पर्धा म्हणून खेळत नाहीत. आपला आगरी कोळी समाज एकत्र यावा या कारणास्तव आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर रिजनमध्ये शतरक्षक त्या दिशेने तैनात आहे. एखाद्या वेळेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नंदू अर्ध्या पिचवर आला होता, मात्र लगेचच परत पाठवण्याचं काम करतोय कमलाकर. एकच धाव मिळेल, 1 संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 13. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत पेनकरपाडा मास्टर्स आयोजित भव्यदिव्य टुर्नामेंट या क्रिकेटच्या महासोहळ्यामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. यावेळेस ऑन साईडला फटका येतोय. मिड ऑन रिझनमध्ये शतरक्षक पम्यात इथे होता, मिसफील्ड झाली प्रमोदकडून. 2 धाव मिळत आहेत या फटक्यावर नंदू पाटील यांना. नंदू किती 15 ना? धावसंख्या 15. जास्त वेळ वाया जाणं याची दक्षता घ्या विनंती करतो मी प्रत्येकाला, कारण अजूनही आपल्याला पाहता सेमीफायनल आणि फायनल हे 2 सामने खेळायचे. यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, तो म्हणजे नंदू पाटील यांचा. एक धाव वेगानं पूर्ण करतो, दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण केली जात आहे. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट बद्दल जर विचार केला आपण तर नंदू पाटील खरोखरच अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. कदाचित सकाळी वॉर्मअपला जात असतील, याचं कारण असेल कारण लॉकडाऊन होतं आणि त्या कारणास्तव भरपूर वेळ होता आणि त्याच लॉकडाऊनचा फायदा कदाचित नंदू पाटीलनं वॉर्मअपसाठी आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी नक्कीच केला असेल. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहेत. एकसर ए या संघाची 18 धावा, 9च्या सरासरीनं कैलास पाटील एकसर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. ही सरासरी कायमस्वरूपी राहिली, 4थ्या षटकापर्यंत राहिली तरी मला तर वाटते 36 धावा देखील उभारू शकतो एकसरचा संघ. आणि 36 धाव्याचं टार्गेट मागच्या सामन्याचा आपण विचार केला, उमेदमान आणि मालवणी या 2 सामन्याचा जर आपण विचार केला तर तो 36 धावेचा सामना देखील रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळाला होता. कैलास पाटील नाही, नक्कीच इथे बघितलं 36 धावांचं कॅल्क्युलेशन केलं जातं आहे, परंतु बघितलं 2 फलंदाज गोडदेव संघाचे ज्याने की चांगली फलंदाजी केली, निलेश आणि पंकज यांना सुद्धा विसरून चालणार नाही आहे. आज ते टॉप फॉर्ममध्ये कुठेतरी पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच दोन्ही संघ बघितलं आपण तर सेम लेवलचे संघ पाहायला मिळत आहेत. एकसर ए असो किंवा मी म्हणेन गोडदेवचा संघ असो, मी म्हणेन सेम लेवलमध्ये आपल्याला हे संघ पाहायला मिळत आहेत. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल हे सांगणं फार कठीण आहे. प्लीज विनंती करतोय, वेळ वाया घालू नका, कारण आजच फायनल खेळवायची आहे. घोडबंदर संघाने बघितलं फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यानंतर बघितलं अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. भारत राऊत नक्कीच नक्कीच. आणि त्या कारणास्तव प्लीज आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय की वेळेकडे लक्ष द्या, वेळेचं भान ठेवा, कारण तुमच्यापैकी एखादा संघ देखील मेगा फायनल खेळणार आहे. यावेळेसचा सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला, इनसाइड आउटचा फटका लॉंग ऑफ रिजनमध्ये प्रमोद चेंडूला फील्ड करतोय. फेकी मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली. 2 धावा इथे मिळतील. क्या बाद आहे. नंदू पाटील पहा, चपळाई पाहायला मिळते नंदू पाटील यांची मैदानाच्या आतमध्ये. 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 20. किशोर पाटील देखील लाईव्हच्या स्वरूपात या सामन्याचा आनंद घेत असतील. कैलास पाटील कारण एकसर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आलेत का किशोर पाटील? प्लीज किशोर दादा वेलकम. अभ्यास मिस्टर स्टोक चेंडू अव्यत आहे. काय हा झेल होईल का? प्रयत्न चांगला केला होता मात्र अंतिम क्षणी हा चेंडू जमिनीवर पडला गेला. पुन्हा एकदा येत आहेत या 2 धावा. अप्रतिम रणनीती मी तर म्हणेल की नंदू पाटील आणि कमलाकर भोईर यांची, कारण जर मोठे फटके बॅटने येत नसतील तर सिंगल अँड डबलवर जास्तीत जास्त भर केली जात आहे आणि प्रत्येक चेंडू बॅटला कनेक्ट होतोय. कैलास हे खूप महत्त्वाचं आहे एकसर संघासाठी, कारण जर आपण दुहेरी धावेचं लक्ष केंद्रित केलं तर आतापर्यंत दुहेरी धावा जवळपास मला 3 ते 4 वेळा दुहेरी धावा एकसर संघाच्या बॅटमधून आपण पाहतोय. 4 वेळा दुहेरी धावा पूर्ण केलेल्या आहेत. यावेळेस परतावं लागेल कमलाकर यांना. कमलाकर भोईर यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. धावसंख्या धावफलकावर लागते ती म्हणजेच
23 आणि 23 या धावसंख्येवर दोन फलंदाज बाद एकसरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. घेतोय एक छोटासा स्वागत करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत असे जॉईन राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये विजय ठाकूर. अमोल वेतोस्कर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे टेनिस विश्वामध्ये. मास्टर्स क्रिकेटमध्ये अमोल वेतोस्कर म्हटलं तर यष्टीच्या मागचा जादूगर ही देखील उपमा अमोल वेतोस्कर यांना दिली गेलेली आहे. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप चेंडू अक्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता या चेंडूला, मात्र हा चेंडू मिस करतोय. अप्रतिम डिलिव्हरी, पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेला अमोल वेतोस्कर यांच्याकडून. नितीन आल्वे सरांकडे एक चांगली माहिती आली होती अमोल वेतोस्कर सरांच्या बद्दल की ज्यावेळेस अमोल वेतोस्कर यष्टीरक्षक आहेत हे मला माहिती होतं, मात्र ते एक चांगले खो खो पट्टू आहेत हे मला माहिती नव्हतं. कैलास पाटील आणि ती नितीन आल्वे सरांनी मला एक चांगली माहिती दिली होती अमोलबद्दल. सर्वात आवडता खेळ खो खो हा सुरुवातीला होता. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. ऑन साईडला मध्ये चेंडू येतोय, ऑफ साईडला येतोय हा फटका. एक धाव इथे पूर्ण करते, लगेच एका धावेला दोन धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो विजय ठाकूर यांच्याकडून. मंगेश कमलाकर पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 300 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे एक्सर ए संघासाठी. सर्व संघांसाठी कोणीही मारा. आता होणाऱ्या सर्व ज्या मॅचेस होतील त्या सर्वांसाठी ते पारितोषिक आहे. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 25. या वेळेस ड्राईव्ह केले गेले चेंडूला लॉंग ऑन रिझर्व मध्ये छत्ररक्षक त्या दिशेने सज्ज आहे. एक धाव फक्त मिळेल. एक न षटक पूर्ण होते ते म्हणजे तिसरं आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतायत एक्सर ए संघाच्या 26 लॉस ऑफ 2 विकेट ऑन द बोर्ड. 26 धावा एक चांगलं टार्गेट आहे कैलास पाटील. आणि जर येणारे हे 6 चेंडू आहेत, येणारे या 6 चेंडूमध्ये 10 धावा जरी आल्या तर एक चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळेल. कारण कुठेतरी लढण्याची ताकद गोलंदाजांना या 10 धावा नक्कीच देतील. कारण एक्सर म्हटलं त्यांच्याकडे देखील चांगले चांगले गोलंदाज आहेत. खास करून मी मगाशी म्हटलं होतं जय पाटील, जयला विसरता कामा नये, त्यांना राकेशला विसरता कामा नये. हे 2 गोलंदाज महत्त्वपूर्ण गोलंदाज आहेत एक्सर ए या संघाजवळ. तर मॅक्झिमम मी तरी म्हणेल की 10 धावा जर आल्या तर नक्कीच एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला लागेल. कारण ज्याप्रमाणे आपण पाहिलं पेनकरपाड्याच्या अगेन्स्ट निलेशनं 26 धावा झालेल्या आहेत. निलेशनं ज्याप्रमाणे जी फलंदाजी केली पेनकरपाड्याच्या अगेन्स्ट ती खूप मोठी फलंदाजी मानली गेली त्या सामन्यामधील. आणि नक्कीच त्या खेळाडूच्या बद्दल म्हणायचं गेलं तर आजवर त्या खेळाडूंना असे भरपूर इतिहास घडवलेले आहेत मास्टर्स क्रिकेटमध्ये. नारंगीच्या मैदानावर 100हून अधिक धावा निलेशनं एका स्पर्धेमध्ये ते नारंगीच्या स्पर्धेमध्ये बनवल्या देखील होत्या. तर या सर्व गोष्टी कागदोपत्री आहेत मित्रांनो. ऑन साईडला मिड विकेट रिझर्वमध्ये शतरक्षक आहे, थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळेल त्या दिशेनं आणि त्या मिसफील्डचा फायदा लगेचच उचलला गेला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा येत आहेत, 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 28 धावा. धन्यवाद मंडप डेकोरेटर्स आहेत आमचे, आज चांगलं सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेला. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यष्टीरक्षक त्या दिशेनं कुठेतरी कमी पडले जात आहेत. चेंडू निसटतोय हातातून. अमोल वेतोस्कर त्या दिशेने आहेत यष्टीरक्षक म्हणून. आणि मास्टर्स क्रिकेटमध्ये कैलास यष्टीरक्षकाबद्दल आठवण झाली मला की एकमेव अशी स्पर्धा आहे. बँडेज हवं आहे का? बँडेज प्लीज. स्प्रे फर्स्टेज बॉक्स घेऊन जा पूर्ण मैदानाच्या आतमध्ये लगेचच. फर्स्टेज बॉक्स मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा लगेचच. तर यष्टीरक्षकाबद्दल म्हणायचं गेलं तर एकमेव स्पर्धा मास्टर्स क्रिकेटमध्ये आपण पाहतोय उमेळ मंचची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये
यशरक्षकाला देखील पारितोषिक दिलं जातं. कैलास लक्षात ठेव, कारण ती स्पर्धा जर आपण पाहिली तर त्याच नगरीतील एक अष्टपैलू खेळाडू मगेश कमलाकर पाटील यांच्याकडून जी पारितोषिक इथे शेवटपर्यंत लावली जाणार आहेत, शेवटचा चेंडू पडेपर्यंत या मैदानावर. हॅलो, ही पारितोषिक सर्व ही पारितोषिक खास करून त्यांच्या मार्फत प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी लावली गेलेली आहेत. क्या बात आहे मंगेश जी, मला तरी वाटते तुम्ही कालपासून यायला हवं होतं, जेणेकरून नाहीतर पेनकरपाडा संघ जेव्हा मैदानामध्ये आतमध्ये खेळत होते तेव्हा जरी आले असते तर नक्कीच त्यांना देखील एक चांगलं पाठबळ मिळालं असतं तुमच्या माध्यमातून. या वेळेस हा चेंडू इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, मात्र राजू पाटील आला नवस, राजसाहेबाने तो खास राजू पाटील आला नवस. त्यांच्या गावागावात एकच वादा राजू दादा, एकच वादा राजू दादा, एकच वादा एकदा मिळेल. 29 धावा या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही विचार केला आपण तर या इनिंगचा विचार केला आपण तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. अमोल वेतोस्कर कान मंत्र देत आहेत. प्रमोद यांना एक चांगला गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून संबोधलं जातं या गोलंदाजाला ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघामध्ये. मात्र मी प्रत्येक संघाला विनंती करतोय की प्लीज सहकार्य करा. आम्हाला मेगा फायनल ही शक्यतो 5 षटकांची खेळवायची आहे आणि त्यासाठी आम्हाला हवा आहे तो वेळ, आणि तो वेळ जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये वाचवला तर त्याचा फायदा आम्हाला अंतिम क्षणी होईल. पुढे येऊन लॉफ करतोय एक्स्ट्रा कव्हरेज झोनमध्ये. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता नितीन आळवे सरांना, मात्र यावेळेस चेंडू निघून जाते डीपमध्ये. तत्पूर्वी मिळत आहेत या 2 धावा. 2 एकसर एक संघ पोहोचतोय तो म्हणजेच 31च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू असेल, काय दाखवेल हा शेवटचा चेंडू, षटकार चौकार की येणाऱ्या 2 धावा की 1 धाव, हे खूप महत्वाची ठरेल. फुल टॉस डिलिव्हरी यावेळेस आपण पाहतोय तर लॉंग ऑफ पण कव्हरच्या मधोमध हा फटका अंतिम क्षणी सीमा रेषेच्या बाहेर. क्या बात आहे, जाता जाता का होईना हा एक दणदणीत चौकार. थँक्यू करून राकेश पटेल यांना देखील 100 रुपयाचं पारितोषिक मिळतं, कारण चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक मंगेशनं लावलेलं आहे आणि त्याच पारितोषिकाचे मानकरी ठरत आहेत राकेश पाटील. तर धावसंख्या होते ती म्हणजेच एकसर एस संघाची ती 35 आणि 36 धावा या जिंकण्यासाठी दिल्या जात आहेत ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. येणारे 24 चेंडू 36 धावा. कुठल्या प्रकारे गोडदेव संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल हे ऐकवण्यासाठी माझे साथी समालोचक कैलास पटेल तुम्हाला जॉईन होतीलच. तत्पूर्वी आम्ही घेतोय एक छोटासा आमचे डेकोरेटर यांचा सत्कार ब्रेक घेतोय. डीजेला आम्ही संधी देतोय आणि आमचे डीजे ऑपरेटर्स, आमचे मंडप डेकोरेटर्स यांना देखील
समाजकार्य आहे महान सारे देती दादाला मान ओर कधी बघून पैदान नको दिलाची बनलय जान असतो सदा कामात दादाचा नेक इरादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा विकासाचा ध्यास हवी आहे दादांची जबाबदारी तरुणांचा कैवारी योगेश पाटील हाय सहकारी नको हक्कासाठी लावून माझ्या खाना एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू यावेळेस मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बालकृष्ण आणि अमोल वेतस्कर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये बघितलं आपण 36 धावांचं आव्हान आहे. 36 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 9 धावा यायला हव्या गोरदेव या संघासाठी. तर 35 धावा पूर्ण केल्या होत्या एक्सर ए संघाने आणि 36 धावांचं आव्हान आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना इथे पाहायला मिळतोय. मागचा सामना बघितला आपण तर उमेळमान संघ ज्याने की पुढे पाऊल टाकलेलं आहे. छत्तीस धावांचं आव्हान पाहायला मिळतंय. बघायचं 36 धावा प्रेक्षकांच्या नजरा या 36 धावेवरती लागले गेले आहेत. कारण आजचे जे सामने 2 ते 3 सामने आपण बघितले तर जवळजवळ बघितलं 3 ते जवळजवळ बघितलं 5 धावांचा डिफरन्स पाहायला भेटलेला आहे मित्रांनो. आणि त्या कारणास्तव हा सुद्धा सामना हिट अँड फिट होईल याची अपेक्षा करून प्रेक्षक वर्ग नक्कीच डोळ्यामध्ये तेल ओतून बघितलं आपण या सामन्याला बघत आहे मी म्हणेन. नो पेन्स आणि नो गेन्स वाला क्रिकेट नक्कीच पाहायला भेटेल यात काही शंका नाही आहे. आगरी कोळी मास्टर चषकामधलं हे चषक आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. आणि जो जिंकेल तो नक्कीच रिकाम्या हाताने घरी जाणार नाही मित्रांनो. बरेचसे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले होते. सुरेंद्र म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे की छान आयोजन पिंकरपाडा गाव पिंकरपाडा विलेज. थँक्यू सुरेंद्र. त्याच्यानंतर बघितलं आपण शुभम हे सुद्धा जोडले गेले होते. रवींद्र जाबर हे सुद्धा जोडले गेले होते. त्याच्यानंतर बघितलं आपण तर पूनम भोईर या सुद्धा जोडले गेले त्या. जेव्हा बघितलं आपण उमेळमान संघाचा सामना सुरू होता तेव्हा उमेळमान गावाच्या माध्यमातून सुद्धा भरपूर लेडीज आणि त्याच्यानंतर बघितलं जेंट्सच्या या ठिकाणी कमेंट्स आल्या होत्या उमेळमान गावासाठी. तर थँक्यू फॉर ऑल ऑफ दिस. नक्कीच सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतोय. मात्र अमोल वेटस्कर आणि बालकृष्ण ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. 36 धावांचं इथे आव्हान पाहायला मिळते आणि फिल्डिंग सजवली जाते नंदू पाटील आणि कंपनीच्या माध्यमातून. एक्सर वर्सेस गोरदेव कोणता संघ पुढे येईल
काय गोडदेव की काय एकसर, काय एकसर की काय गोडदेव. कोणाच्या हातामध्ये मी म्हणेन नक्कीच ही ट्रॉफी असणार आहे, कोणाच्या मी म्हणेन नावावरती ट्रॉफी असणार आहे, याच्यावरती लक्ष आहे मित्रांनो. मात्र अजूनपर्यंत फायनल बाकी आहे, अजूनपर्यंत घोडबंदर संघ यायचा बाकी आहे. मात्र चुरस निर्माण होते दोन्ही संघांच्या माध्यमामध्ये. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कमळाकर, जुना जाणता ओल्ड इज गोल्ड हा क्रिकेटर पाहायला मिळतोय. अजय किने आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंद करायचंय, विनंती करतो मी प्लीज. डावांची गती 2 पाहायला मिळते. यस, 2 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. मात्र 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, 2 शब्द फार महत्वाचे आहेत. सॉरी आणि थँक्स तुम्ही बोलायला शिका मित्रांनो, तर तुम्ही पुढे जाऊ शकता आयुष्यामध्ये, लक्षात ठेवा. मात्र इथे बघितलं आपण उजव्या हाताने रिव्हर्स साठी अगोदरपासून तयार होते आणि नंदू सुद्धा तयार होते. इथे मात्र गडी बाद होतो. नंदूला माहिती होतं हा मासा माझ्याकडेच येणार आहे, हा मासा माझ्याच जाळ्यामध्ये पडणार आहे, आणि त्या कारणास्तव इथे बघितलं आपण तो अगोदरपासून तयारी होता आणि ते गडी बाद होत असताना पाहायला मिळतं. वेलकम डीजे, चला जाऊया डीजे कडे आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. वेलकम डीजे. नक्कीच हरिनाम पाटील यांच्या शुभ हस्ते बघितलं आपण 100 पारितोषिक आलंय नंदू पाटील यांना. बघितलं आपण मंगेश कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा बघितलं चौकार आणि षटकारासाठी बघितलं तर 100 पारितोषिक आहे. आणि नक्कीच इथे बघितलं बक्षिसांना थोडासा वर्षाव इथे पाहायला मिळतोय. 2 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. मात्र 34 धावेची अजूरी गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. ATM कार्ड ओपन होत असताना कुठेतरी पाहायला मिळते. या ठिकाणी बघितलं हरिराम पाटील यांच्या माध्यमातून. मात्र फिल्डिंगमध्ये वारंवार बदल. त्याचं कारण काय की जुनं क्रिकेट माहिती आहे एकमेकांना, प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहिती आहेत, एकमेकांचे आचार एकमेकांचे विचार एकमेकांना माहिती आहेत. नक्कीच त्या कारणाचं हे द्वंद्व सुरू आहे, हे बॅटल सुरू आहे या ठिकाणी, आणि हा महासंग्राम सुरू आहे या मैदानावरती. किती महत्वाची एक धाव आहे ते नक्कीच हे सामना दाखवून देईल, काही शंका नाही आहे. ग्रेट क्रिकेट. हो, इथे मग ते बघितलं फुल टॉस बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मिस होतोय चेंडू, आणि बघितलं डॉटच्या रूपाने चेंडू संपला जातोय. धावसंख्या 2 वरती स्थिरावली आहे या ठिकाणी. 34 धावेची अजूनही गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. मात्र लक्ष कोणावरती आहे लक्षात ठेवा. लक्ष असेल खास करून बघितलं आपण तर निलेश आणि पंकज यांच्यावरती बघितलं आपण एक्सर संघाचं, लक्षात ठेवा. Oh, he's gone there. He's gone there. इथे मात्र दुसरा हादरा बसतोय एक्सर एस संघाला. 36 धावांचा पाठलाग करत असताना. चला जाऊया डीजे कडे आणि पुन्हा एकदा मैदानाकडे येऊया. वेलकम डीजे. नक्कीच गोरदेव संघाला बघितलं आपण दुसरा झटका बसतोय.
तर इथे बघितलं आपण 36 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत स्थिरावतोय 2 धावांवरती आणि 2 गडी जवळजवळ बाद झालेत. पहिल्यांदा अमोल वेतुस्कर ज्यांचा झेल बघितला नंदू पाटील यांनी टिपला. त्याच्यानंतर बघितलं आपण जितेंद्र सारखा फलंदाज बाद होतोय. बालकृष्ण मात्र अजूनपर्यंत बाकी आहे, ज्याच्या नावावरती 1 धाव पाहायला मिळते. मात्र ज्या खेळाडूची आपण आतुरतेने वाट बघत होतो, जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला मागच्या सामन्यामध्ये, तो खेळाडू आहे निलेश. नक्कीच निलेश पाटलाला आपण बघितले, निलेश मर्चड यांना क्रिकेटमध्ये बघितले, निलेश भोईर यांना क्रिकेटमध्ये बघितले, निलेश घरत यांना क्रिकेटमध्ये बघितले. मात्र हा निलेश आपण बघितला तर गोडदेव संघाच्या माध्यमातून मित्रांनो पाहायला मिळतोय. याच्यावरती सगळ्यांच्या नजर आहेत, याच्यावरती लाईव्ह कॅमेरा आहे, याच्यावरती बघितलं आपण जास्तीत जास्त लाईव्ह फोकस आहे. भारत राऊत काय म्हणायचंय? नक्कीच ज्याप्रमाणे आपण या खेळाडूविषयी स्तुती केली, कैलास खरोखरच त्याचा तो हकदार आहे. कारण नारंगीचं मैदान मी कदापि विसरलं नाही आहे. एका स्पर्धेमध्ये 100चा आकडा या खेळाडूने देखील पूर्ण केला होता. कैलास हे देखील विसरता कामा नाही आहे. आणि मागचा सामना जो पेनकरपाड्या संघाच्या अगेन्स्ट जी निलेशनं फलंदाजी केलेली आहे हे देखील विसरता कामा नाही आहे एक्सर ए या संघाला. तर आतापर्यंत आम्हाला सहकार्य केलेले आमचे सर्व हितचिंतक त्यांचा शतश आभार व्यक्त करतोय. रामजीभाई, राजन नायर, आत्माराम गावण, जितेंद्र म्हात्रे, कमलाकर पाटील, राहुल सुर्वे, संतोष म्हात्रे, रिया म्हात्रे, भालचंद्र ठाकूर, दीपक म्हात्रे, उमेश म्हात्रे, प्रशांत वर्तक, शरद पाटील, अनंत वर्तक, प्रियेश, राजू शिंदे, शशी, प्रशांत, रवी, गिरीधर गिल, प्रभाकर म्हात्रे, परशुराम म्हात्रे. धावसंख्या झालेला आहे ती म्हणजेच 4, 18 चेंडू आणि 32 धावीची गरज. दोघांमध्ये शशिकांत वर्तक, मनोज पाटील, गणेश पाटील, महेंद्र पाटील, अजय घरत, साईनाथ वाघ, मोहन पाटील, वाली पाटील, बाली पाटील, अमित गोरख आणि दिवाकर म्हात्रे, तसेच अनिता पाटील, मोहन म्हात्रे, लक्ष्मण कांदळगावकर, गीता जैन, अमित पाटील, प्रसाद, नरेंद्र म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, संजय वर्तक, सावजीभाई चौहान, विशाल पाटील, नवनाथ शिंदे या सर्व हितचिंतकांचं मी पेनकरपाडा मास्टरच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतोय आणि वळतोय या चालू सामन्याच्या दिशेनं. यावेळेस आपण पाहतोय तर राकेश पाटील यांचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. कारण समोरचा फलंदाज आपण कोण पाहतायत ते कैलास पाटील तर निलेश म्हात्रे आहे आणि कदाचित निलेश म्हात्रे या विकेटसाठी राकेश पाटील यांचा वापर केला जातोय. नक्कीच इथे बघितलं आपण राकेश पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी स्वतः हरिराम पाटील आहेत आणि त्यांचेच बघितलं चिरंजीव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मागच्या इनिंगमध्ये बघितलं आपण अप्रतिम गोलंदाजी केली होती या 2 गोलंदाजांनी. खास करून बघितलं आपण त्यांचं आवर्जून नाव घ्यायला हवं आणि राकेश यांच्यामध्ये बघितलं ती कुवत आहे. ते गोलंदाज पुन्हा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, मात्र टक्कर झाला असती, मात्र जस्ट साईडला झाली. दोन्ही पण बॅट्समॅन यावेळेस 2 धावांसाठी निघाले. दोन्ही पण फलंदाज 2 धावा पूर्ण होत्या. तिसऱ्या प्रयत्न केला, हा नाचा रूपांतर. यस, बालकृष्ण इज वॉकिंग टू द, नक्कीच खतऱ्याच्या एंडकडे धावत होता बालकृष्ण. इथे गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा आणि 6 वरती पोहोचतोय बघितलं गोडदेवचा संघ. नक्कीच लेफ्ट हँड बॅट्समॅन बघितला आपण, पंकज पाटील बघितलं आपण मैदानावरती जात असताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 30 धावांची गरज आहे कारण 6 धावा फलकावरती उभारले गेले आहेत. चेंडूंचा जर विचार केला तर जवळजवळ बघितलं आपण 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 चेंडूंचा विचार केला तर 30 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. आज 17 तारखेचा मित्रांनो दिवस आहे, परंतु 11 जानेवारीचा तो दिवस आठवा मित्रांनो. कारण बघितलं आपण विराट कोहलीला बघितलं त्याच दिवशी कन्यारत्न प्राप्त झालं मित्रांनो. आणि बघितलं आपण तर नक्कीच त्या मुलीचं नाव बघितलं आपण तर अन्वी हे ठेवण्यात आलं मित्रांनो. आणि बघितलं अन्वी या 4 शब्दामध्ये बघितलं आपण, इंग्लिश शब्दामध्ये बघितलं AN फॉर अनुष्का आणि VI फॉर विराट कोहली. नक्कीच हे 4 शब्द फार महत्त्वाचे ठरले बघितलं आपलं भारतासाठी. इथे बघितलं आपण तर 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही बघितलं आपण तर 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 17 चेंडूमध्ये 30 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. टेरिफिक क्रिकेट ऑन दिस ग्राउंड. भारत राऊत तुमच्याकडे मी येतोय. नक्कीच राकेश पाटील यावेळेस सज्ज होत आहेत. क्या बात आहे, ह्यावेळेस सॉफ्ट हँडने खेळतो. एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट मी तरी म्हणेल की कैलास निलेश म्हात्रे यांच्याकडून खेळलं जात आहे. कारण
विथ द टर्न कदाचित थोड्याशा अडचणी असतील समोर, त्या कारणास्तव आपण त्या पद्धतीने फलंदाजी पाहतोय. निलेश पाटील यांनी लेग ब्रेकचा मारा राकेश करतोय आणि राकेशच्या गोलंदाजीकडे जर तू पाहिलं कैलास तर टर्न विथ द बॉन्स ह्या दोन्ही क्वालिटी तुला पाहायला मिळत आहेत. एकाच लयमध्ये एकाच लाईन ऑफ लेनमध्ये या गोलंदाजाकडून धावसंख्या आपण पाहिली एकसर संघात गोडदेव या संघाची होते ती म्हणजेच 8. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 16 आणि या 16 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 28. 16 चेंडू 28 धावा. पंकज आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ओम्ब्रमध्ये गोडदेव या संघाची. अनेक कमेंट्स येत आहेत आणि खास करून आमचा महिला वर्ग देखील लाईव्ह पाहत आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं पूनम भोईर यांची चांगली कमेंट्स आलेले आहे की आगरी समालोचक व्हायला हवं, मात्र नक्कीच पुढच्या वेळेस संधी मिळाली तर ती तुमची ज्याप्रमाणे तुम्ही जी आशा दाखवली ती आम्ही पूर्ण करू. मात्र सध्या तरी आम्ही सामन्याकडे वळतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 9. तर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आहे आणि त्या कारणास्तव आगरी भाषा ही देखील तितकीच महत्त्वाची असते. त्यामध्ये आमचे खूप माहीर असे समालोचक दिनेश पाटील आहेत उमेदमान संघाचे. एखादा सामना पंचगिरी करायला हवी होती, गेल्या वर्षी केली होती पंचगिरी नंद खास करून शशिकांत वर्तक साहेब दिनेश पाटील यांना, आणि एखादा सामना मला सेमीफायनलचा सामना द्यायला हवा दिनेश पाटील यांना. नाही त्यांचा संघ आहे उमेदमान संघ आहे सेमीफायनलमध्ये. तर चला घाई करा प्लीज, विनंती करतोय, वारंवार आम्ही तुम्हाला सूचित करतोय. लेफ्ट हँड बॅट्समॅन पंकज, गोलंदाजी पॉइंटवर राकेश पाटील. हरराम पाटील यांच्या सुपुत्र भरपूर पारितोषिकं लावली होती नानानं आपल्या मुलांवर. यावेळेस हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी येतोय हा खंडणीचा मॅक्सिमम 6. थँक्यू डीजे. आता मात्र क्रीज गेल्याची आठवण येईल काही शंका नाही आहे. 15 धावांपर्यंत पोहोचतोय बघितलं आपण. थांबवतोय कैलास पाटील तुम्हाला गोडदेव संघ. विद्यमान नगरसेवक मोहनदादाकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या षटकारासाठी मोहन म्हात्रे साहेबांकडून. त्यानंतर आणखीन एक मंगेश कमलाकर पाटील यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक, 300 रुपयाचं पारितोषिक इथे मिळणार आहे ते म्हणजेच या षटकारासाठी. षटकारांना संघ पोहोचतोय गोडदेवचा तो म्हणजेच 15 या धावसंख्येवर. कैलास काय म्हणशील, हा फटका किती महागात पडू शकतोय या सामन्याचा विचार केला तर? नक्कीच 21 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. 14 चेंडू 21 धावेची गरज असताना राकेश पाटील इथे बघितलं शॉर्ट ऑफ लाईन चेंडू नक्कीच होता. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. जितका चांगला स्ट्रोक होता तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, तितका चांगला थ्रो आला होता. मात्र बॅकअप थोडासा खराब होत आहे. धावा येत आहेत, करो और मरो जैसा संघर्षपूर्ण मुकाबला यहाँ पर देखने को मिलता हुआ. एक टीम को बाहर जाना है, एक टीम को अंदर रहना है. ये बहुत ही शानदार जानदार और नामदार क्रिकेट इस मैदान पर चलता हुआ. भारत राऊत. नाही कैलास साहेब म्हणायचं गेलं तर या दोन्ही संघांना माहिती आहे हा विजय किती मोठा. धावसंख्या झालेला आहे ती म्हणजेच 17. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 13 आणि धावा करायच्या आहेत 19. 13 चेंडू 19 धावा. कैलास या दोन्ही संघांना पूर्णतः कल्पना आहे की हा विजय किती महत्वाचा आहे. एका साईडला उमेदवार संघ सेमीफायनलमध्ये वाट पाहतोय की दोघांमधून कुठला संघ पुढे येईल. मात्र या दोन्ही संघांना माहिती आहे की आपण जर हा राऊंड जिंकलो तर आपण रिकाम्या हाताने घरी जाणार नाहीयेत. या 4 ट्रॉफीज लावलेल्या आहेत. या 4 ट्रॉफींपैकी एक ट्रॉफी मात्र आपल्या नावावर नक्कीच कोरली जाईल. नक्कीच 2019च्या त्या विश्वकपची आठवण ताजी होती बघितलं आपण तर या क्रिकेटला बघून. इथे बघितलं मात्र प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न सुंदररित्या प्लेस केला जातोय. पंकज काय डबल धाव घेईल का, सिंगल कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न, आणि ही जोडी सुद्धा गोडदेव संघासाठी फार महत्वाची आहे. 2 धावा येतात. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते बघितलं आपण. बघता 19 या धावसंख्येवरती 19 इज द स्कोर हिअर. अजूनही बघितलं आपण तर चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूमध्ये 17 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल चर्चा होईल. मात्र डीजे ला आपण संधी देऊया आणि पुन्हा एकदा मैदानाकडे आपण येऊया. वेलकम डीजे. नक्कीच डीजे आमच्यापासून थोडेसे लांब आहेत. मात्र 12 चेंडू आणि बघितलं आपण 17 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी.
चला सहकार्य करा विनंती करतोय, कारण अजून आपल्याला सेमीफायनल आणि फायनल हा सामना खेळवायचा आहे. त्या कारणास्तव आम्ही आयोजकांच्या वतीनं विनंती करतोय आपल्याला. क्रुशल कंडिशन आहे, आम्हाला देखील कळतं की हा सामना क्रुशल कंडिशनमध्ये सुरू आहे, मात्र प्लीज कोऑपरेट करा विनंती करतोय. नक्कीच नक्कीच बघितलं आपण या ठिकाणी ही जोडी फार महत्वाची आहे. स्पेशली बघितलं आपण एक्सर एस संघासाठी या जोडीवरती जास्तीत जास्त नजरा आहेत. आपण बघितलं एक तरफ से देखते हैं तो निलेश, दूसरी तरफ से पंकज. एका बाजूला बघितलं निलेश यांच्यावरती नजर आहे, दुसऱ्या बाजूला बघितलं आपण पंकज यांच्यावर नजर आहे. मात्र राकेश मगास षटक संपलं गेलं होतं. नौखा गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्या गोलंदाजाने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता तो जय पाटील पाहायला मिळतोय. तर दोन्ही बघितलं, एका बाजूने मागचा हिरो गोलंदाजी मधला, मागचा हिरो फलंदाजी मधला, म्हणजे हे दोन्ही बघितलं मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आहेत मी म्हणेन. आणि त्याच्यामधले कॉन्टेस्ट पाहायला मिळतंय. बघायचं आहे त्या कॉन्टेस्टला कोण पुढाकार देतोय, काय या ठिकाणी निलेश देईल की काय या ठिकाणी मी म्हणेन जय पाटील देईल. बघायचं आहे. ग्रेट कॉन्टेस्ट भरत राऊत. नाही, बिग कॉन्टॅक्ट मी म्हणेल, कारण हे मोठं संघर्ष असेल या दोघांमधला. हा मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सॉफ्ट हँडने पूल करतोय. शतरक्षक डीपमध्ये लॉंग आर्म रिझनमध्ये आहे, मात्र पहा पहिली धाव किती वेगानं पूर्ण केली होती. काय फोकस असेल मी तर म्हणेल गोडदेव संघाचा. ज्यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू आणि धावेंमध्ये जसा फरक कमी जाणवत राहिला तसतसेच नक्कीच आपण पाहतोय तर जो आक्रमक पवित्र धारण केला होता गोडदेव संघानं तो मात्र कुठेतरी थांबवण्यात आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस डाऊन द ग्राउंड क्रिकेटकडे सर्वाधिक फोकस होतोय गोडदेव या संघाचा. संघ पोहोचतोय गोडदेवचा तो म्हणजेच 20 या धावसंख्येवर. अजूनही आपण पाहतोय तर 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत कैलास पाटील आणि येणाऱ्या या 11 चेंडूमध्ये 16 धावा करायच्या आहेत उमरमध्ये गोडदेव या संघाला. नक्कीच नक्कीच 11 चेंडू आणि 16 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. मगाचा आकडा 19चा होता, आता मात्र 20 वरती धावफलक पुढे पाहायला मिळते. तर 19ची आठवण का होते, विश्वकपची आठवण का होते, कारण महेंद्रसिंग धोनी यांनी बघितलं आपण तर वेगवेगळे स्टिकर्स लावून बघितलं आपण त्या 2019च्या विश्वकपला मित्रांनो खेळलं होतं. चर्चा केली जाईल. मात्र जय पाटील पुन्हा एकदा इथे बघितलं आपण तर डेड बॉलचा इशारा येतोय. ही कधी कधी बघितलं शैली जयच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे बऱ्याच वेळा चित्र आपल्याला पाहायला भेटलंय टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये, मास्टर कपच्या इतिहासामध्ये. 20 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूंचा विचार केला तर 16 धावेची गरज आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, फटका थोडासा फसला जातोय, मात्र तरी देखील एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते 21 या धावसंख्येकडे. सामना सोपा होणार नाहीये, सामना कडक होणार आहे. हाय फिवर हाय व्होल्टेज मॅच नक्कीच होईल. भारत राऊत. नक्कीच नक्कीच हाय व्होल्टेजची मॅच नक्कीच पाहायला मिळेल, कारण ज्याप्रमाणे जो सामना सुरू आहे, ज्याप्रमाणे जी गोलंदाजी सुरू आहे, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 21. अजूनही आपण पाहतोय तर धावा अजूनही हव्या आहेत, त्या म्हणजेच 15 आणि चेंडू शिल्लक आहे ते 10 चेंडू 15 धावा. नक्कीच आदरणीय सन्माननीय नगरसेवक मोहनजी सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सकाळपासून क्रिकेटला ते प्रेमाने बघतायत. इथे मात्र बघितलं लेगस्टम्पवरती चेंडू होता, लेगस्टम्पच्या बाहेर जात आहेत. पंच अजय यांचा वाईटचा इशारा होतोय आणि वाईटच्या रूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण तर 22 या धावसंख्या होती. 22 इज अ स्कोर हिअर. रफ अँड टफ स्थितीकडे बघितला सामना सुरू आहे. या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी सुद्धा अतूट पाहायला मिळते. प्रेक्षक सुद्धा अप्रतिम पाहायला मिळते. प्रेक्षकांनी काल सुद्धा अप्रतिम हजेरी लावली होती. मात्र आज त्यांना माहिती आहे फायनलचा सामना आहे, आपल्याला जावंच लागेल पिंकरपाड्याच्या मैदानावरती. त्याकरता प्रेक्षकांनी आजही बघितलं आपलं तर काम सोडून बघितलं प्रेक्षक वर्ग या बघितलं मैदानावरती आलेला आहे. भारत राऊत. नक्कीच चांगल्या प्रकारे प्रेक्षकांची गर्दी मी 2 दिवस इथे कैलास पाहतोय. सध्या आपण पाहतोय घोडबंदर मास्टर संघाचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम प्रभाकर म्हात्रे साहेब. जय पाटील. एक प्रकारे म्हणायचं गेलं कैलास पाटील तर जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दोघांकडून दिलं जात आहे. एक सामना बॅलन्सिंग आहे, कोणत्याही क्षणी काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. मात्र जयला विसरता कामा नये, ज्या जयनं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करून 3 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि त्या 3 विकेटच्या जोरावर एकसर संघ जिंकला होता. त्याप्रमाणे निलेशने देखील ती दमदार फलंदाजी केली होती पेनकरपाड्याच्या अगेन्स्ट. यावेळेस टो लागतोय बॅटचा, चेंडू निघून जातोय घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं 1 या धावेसाठी. 1 न संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते धाव फलकावर ती म्हणजेच 23. अजूनही चेंडूंचा विचार केला आपण तर 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 9 चेंडूमध्ये 13 धावेची गरज आहे. कैलास पाटील.
नक्कीच 9 चेंडू आणि 13 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. मागचा असाच सामना झाला होता जेव्हा एक्सर संघ थोडासा प्रश्नामध्ये आला होता तेव्हा गोलंदाजीमध्ये तो सामना त्यांनी काढला होता. आता सुद्धा तीच स्थिती आहे. जर या ठिकाणी रोखायचं असेल मी म्हणेन गोडदेव संघाला तर एक्सर संघाला बघितलं तर मागची आठवण काढायला हवी, यात काही शंका नाही. भारत राऊत नक्कीच नक्कीच शटअप लाईन चेंडू लॉफ करतोय, चेंडू हवेत आहे, हा झेल होईल का? आणि 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 नाहीये, हा झेल होणं खूप गरजेचं होतं कैलास पाटील, कारण हा झेल खास करून निलेश म्हात्रे यांचा होता. एक कॅच होता तो मॅच होती कैलास पाटील. नक्कीच कॅच सोडलाय की मॅच सोडली आहे हे नंतर आपल्याला गणित कळेल, यात काही शंका नाही आहे. परंतु चांगलं दर्जेदार असं क्रिकेट पाहायला मिळते. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा हव्यात 11. 8 deliveries to go here and 11 runs to make on this wicket for Gordevia. Tremendous match between Gordev and Exar here. This is the tournament of Master Cup here. On side ला नंदू पाटील 2 कॅच अशा पद्धतीने जण काय बोस्क मांडून की काय असं वाटतंय. आणि नक्कीच अशी कुठली आठवण होते. नक्कीच ज्यावेळेस आपण खाडीमध्ये एखादे जातो त्यावेळेस बोस्को मांडून बसतो, त्याच पद्धतीने आज नंदू पाटलांनी बघितलं 2 झेल टिपलेले आहेत. एक अमोल वेतोस्कर यांचा आणि त्याच्यानंतर बघितलं हा महत्त्वपूर्ण झेल निलेश यांचा मी म्हणेन. भारत राऊत या विकेटच्या बद्दल काय म्हणायचं आहे? काय ही टर्निंग पॉईंट विकेट आहे का, काय म्हणायचं आहे? नक्कीच मी तर म्हणेन टर्निंग पॉईंट ही विकेट ठरू शकते. मात्र तो जर झेल झाला असता तर नक्कीच 2 धावा देखील वाचू शकल्या असत्या. तो झेल होणं यावेळेस एक्सर संघाला काय करायचं आहे? मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दोन्ही संघ जिंकण्यासाठी पराकष्ट करतील, नो डाऊट, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. मात्र दोन्ही संघांना कसरत करावी लागेल. एका साईडला फलंदाजी करताना प्रत्येक चेंडू व्यवस्थित बॅटला कनेक्ट करणं हे गोडदेव संघाला गरजेचं आहे, तर एका साईडला शतरक्षणामध्ये चुका होणार नाही याची दक्षता एक्सर ए संघाला देखील घेणं गरजेचे आहे. निलेश पाटील मात्र बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा बाहुबली महेंद्र पाटील. नक्कीच घाई करा प्लीज. तुम्ही तुम्ही बघितलंय बाहुबली म्हणून, मात्र बघितलं महेंद्र द मॅन फ्रॉम गोडदेव हा बाहुबली आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंचा विचार केला 11 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. वॉट अ क्रिकेट. बरेचसे मान्यवर आमच्या VIP डाईसवरती सुद्धा पाहायला मिळत आहेत. स्वतः अध्यक्ष बघितलं आपण कमलेजी म्हात्रे साहेब पाहायला मिळत आहेत, महेश मांगेला सर सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर बघितलं आपण तर मोहन साहेब सुद्धा पाहायला मिळत आहेत जे स्वतः नगरसेवक आहेत या ठिकाणी. तर बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. परशुराम म्हात्रे साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. जय. ही शैली आहे त्यांची आणि नक्कीच डेड बॉलचा इशारा येतोय. 7-11 7-12 बघितलंय बऱ्याच जणांनी. 7-11. चला घाई करा, विनंती करतोय प्लीज. अजूनही सेमीफायनल आणि फायनल हे 2 सामने खेळायचे आहेत आणि या कॉम्बिनेशन भारत राऊत इकडनं सुद्धा आवाज येतोय, कधी कधी तिकडनं सुद्धा आवाज येतोय. आपल्या उजव्या बाजूला एक्सरेचे प्रेक्षक बसलेत, आपल्या डावऱ्या बाजूला बघितलं तर गोडदेवचे प्रेक्षक बसलेत. ही मजा आहे मास्टर कपची मी म्हणेन. भारत राऊत नक्कीच त्यावेळेस लॉफ करतोय शतरक्षक आहे त्या दिशेने स्क्वेअर लेग रिझन मध्ये कुमार, मात्र हा चेंडू दोघं नाही चकून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद. बाहुबली चौकार एक प्रकारे म्हणायचं गेले, बाहुबली चौकार म्हणेल या फटक्याला मी, कारण गोडदेव संघामध्ये या खेळाडूला बाहुबली म्हणून संबोधलं जातं. हा बाहुबली चौकार असेल बॅटमधून. तो म्हणजेच महेंद्र यांच्या धावसंख्या होते गोडदेव या संघाची ती म्हणजेच 29 धावा. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि या 6 चेंडूमध्ये 7 धावेची गरज आहे. कैलास पाटील मी सुरुवातीला म्हटलं होतं की पराकष्ट करेल गोडदेव संघ देखील, पराकष्ट करेल एक्सर ए संघ देखील. प्रत्येक चेंडू बॅटला लावणं हे गोडदेव संघासाठी जितकं गरजेचं आहे तितकं गरजेचं एक्सर ए संघासाठी शतरक्षण गरजेचं आहे. हे मी अगोदर क्लिअर केलं होतं. मात्र इथे या क्षणी आपण पाहतोय तर एका साईडला कुमार त्या दिशेने होता आणि आणखी एक शतरक्षक त्या दिशेने होता. दोघांना चकवलं, दोघांकडून मिसफील्ड पाहायला मिळाली आणि हा चौकार मी तर म्हणेन खूप महागात पडू शकतो. टाइमपास करू नका विनंती करतोय. टीम मीटिंग जर आपण थांबवली तर आमच्यासाठी ते खूप एक्सर ए संघाचे भारत राऊत बघितलं आपण तर 3 विकेट्स पडल्या होत्या आणि त्याच्यानंतर बघितलं आपण गोडदेव संघाच्या आतापर्यंत बघितलं आपण 4 गडी बाद झाले, म्हणजे कंपल्सरी गोडदेव संघाला दावा करावेच लागतील. चेंडू शिल्लक आहे ज्या ठिकाणी 6
आणि धावा हव्यात. बघितलं आपण 7 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत. स्वागत पाटील, त्याच्यानंतर कल्पिता म्हात्रे, मार्क डिसोजा, यवन पाटील थँक्यू, अमित पाटील थँक्यू, त्याच्यानंतर महेश पाटील थँक्यू, त्याच्यानंतर ओमकार गावड थँक्यू, धन्यवाद. त्याच्यानंतर बघितलं आपण तर स्वतः बघितलं आपण सावंतवाडी कडनं बघितलं माझगाव एक्सप्रेसच्या माध्यमातून सुद्धा कमेंट्स आपल्या समालोचनासाठी आलेले आहे. त्याच्यानंतर एक प्रेक्षक असा आहे जो तुळजापूरमधून सुद्धा बघितलं सकाळी या स्पर्धेला बघत होता, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. यस भारत राऊत थँक्यू. नक्कीच, कारण जिथे जिथे यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते, जगभरात ही स्पर्धा आपण पाहू शकतो, लक्षात ठेवा. आणि त्याचा आनंद हे सर्व प्रेक्षक घेत आहेत. मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये, कारण अजूनही सेमीफायनल आणि फायनल हे 2 सामने व्हायचे आहेत. प्लीज कोणी जाऊ नका, लाईव्ह पाहत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. प्लीज कोऑपरेट करा, जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. यावेळेस ऑन साईडला पंकज खेळून करतो, लॉंग ऑन रिझर्व मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करतोय, मात्र फेकी जाईपर्यंत 2 धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते गोडदेव या संघाची ती म्हणजेच 30. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये धावेची गरज आहे, ती देखील 5 चेंडू 5 धावा. कैलास पाटील अशी अनेक उदाहरणं आहेत मास्टर्स क्रिकेटमध्ये देखील आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील. नक्कीच 5 धावा झालेल्या सुद्धा आहेत. 5 धावा होता होता बघितलं थांबलेल्या सुद्धा आहेत. तोंडातला घास सुद्धा काढला गेलेला आहे, असं सुद्धा चित्र आपण बघितलंय. 5 चेंडू शिल्लक आहेत बघितलं आपण आणि 5 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न. दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. आणि याचबरोबर गोडदेव संघ सामन्याला जिंकतोय. थांबवतोय मी खास करून ब्राजबँड पदक 2 मिनिटाचा थांबा. ब्राजबँड पदक तुम्हाला चान्स देऊ आम्ही. ब्राजबँड पदक थांबवतो मी तुम्हाला परत आम्ही चान्स देऊ. इथे पारितोषिक इथे आलेले आहेत, प्लीज कोऑपरेट करा. इथे पारितोषिक आलेल्या भरत गोपाळ म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं